ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 21 चे अपक्ष उमेदवार किरण विष्णू नागती हे निवडणूक लढवत आहेत। त्यांची निशाणी फुगा आहे। तर प्रभाग क्रमांक 21 मध्ये किरण नागती यांनी त्यांच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली असून घरोघरी जाऊन नाक्यावरती जाऊन प्रचार सुरू केला आहे। आतापर्यंत केलेल्या कामाच्या अनुषंगाने नागरिक त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत। संध्याकाळी किरण नागती यांच्या घंटाळी मंदिराजवळील गोखले रोड कला मंदिर शेजारील या दोन्ही निवडणूक कार्यालयाचं प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आलेलं आहे। यावेळी प्रमुख मान्यवर शिक्षण मंडळाचे माजी सभापती विलास तुसे, ज्येष्ठ माजी नगरसेवक भास्कर पाटील, कामगार नेते हरिमाळी, बापट काका, भिडे काका तसेच इतर मान्यवर बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्यांच्या पाठी स्वामी शक्ती त्यांचे नाव किरण नागती असं यावेळी घोषणाही देण्यात आली। यावेळी किरण नागती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। उपस्थित मान्यवरांनी किरण नागती यांच्या कार्याचा गौरव करत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काळजी करू नकोस असं आश्वस्त देखील केलं आहे। उमेदवार श्री किरण विष्णू नागती आपल्या भेटीसाठी आले आहे। 15 जानेवारीला त्या फुग्यासमोरील हिरा है हिरा। परत बोला रीडिंग नाही यायला पाहिजे। एक हिरा आहे हिरा, नौपाड्यातला हिरा। जेव्हा अर्ज दाखल झाला तेव्हापासूनच आहे, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आमची निशाणी किरण नागतीच आहे, निशाणी जी मिळेल ती मिळेल, पण आम्ही किरण नागतींना कधी मतदान करतोय याच्यासाठी आम्ही उत्सुक आहोत। आणि म्हणूनच खरं तर त्या प्रत्येकासाठीच हा केलेला प्रयत्न आहे। त्याच्यामुळे निशाणी मिळाल्यानंतर तर मला असं वाटतं आता सर्वत्र तुम्ही बघताय की आनंदच आहे आणि निशाणी सुद्धा सुंदर मिळाली आहे, त्याच्यामुळे प्रत्येकजण ती एन्जॉय करतोय। तुम्ही बघाल तर हा जो प्रभाग आहे हा जुना ठाणा आहे आणि याच्यामध्ये 42,000 जी काही संख्या आहे त्याच्यामध्ये जवळपास 10,000च्या वर ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे। त्याच्यामुळे अर्थातच, आणि हे फक्त निवडणूक आहे म्हणून नाही तर कोरोना काळापासून त्याच्या आधीपासून जेव्हा आपण ज्येष्ठ नागरिकांशी कनेक्ट झालोय तर त्या कोरोना काळामध्ये मी बघितलं की परदेशात असलेली ती माऊली, जिचा मुलगा परदेशात आहे, त्या माऊलीला जेव्हा दुःख होत होतं तेव्हा तिला ते व्यक्त करता येत नव्हतं, तेव्हा किरण नागती जेव्हा गेला तेव्हा त्यांनी त्याला मुलगा मानला आणि कुठेतरी ते दुःख शेअर केलं आणि तेव्हा जे नातं जोडलं गेलं। असे असंख्य ज्येष्ठ आहेत जे मला आई बाबा, मी नेहमी असं म्हणतो माझे आता वडील नाही आहेत पण जन्म दिलेली आई एक असेल, पण अशा अनेक आई बाबा मला याच्यामध्ये भेटले आणि ते कायम नातं राहिलं आणि त्यांच्या अर्थातच त्यांच्या कुठेतरी इमोशन्स आहेत त्या जपण्यासाठीचा केलेला हा प्रयत्न आहे। मला असं वाटतं मी धर्मवीर आनंद दिघे साहेबांकडे बघून कुठेतरी कामाला सुरुवात केली होती, त्याच्यामुळे काम करत राहणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे। ठीक आहे, पक्षाचं काम आपण केलं हे सगळ्यांना माहिती आहे। महायुतीमध्ये किरण नागतीने किती काम केलं हे मला असं वाटतं पत्रकार मित्रांना जेवढं माहिती आहे तेवढंच प्रत्येक विभागामध्ये माहिती आहे। मग ते आमदारकीचं निवडणूक असो, मग ते पदवीधरचे असो, खासदारकीची तर अर्थात त्या आमच्या पक्षाचाच खासदार असल्यामुळे आम्ही करणं आमचं स्वाभाविक होतं, पण महायुतीचा कुठलाही आदेशाचं पालन मी केलं नाही, असं कधी झालं नाही। पण आता ज्येष्ठांचा आणि यांचा आदेश पाळणं ही कुठेतरी मला असं वाटतं माझी गरज होती आणि तीच गरज लक्षात ठेवून मी हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मला पुन्हा सांगतो, मला 2 मुलगी आहेत। मोठा मुलगा किरण नागती आणि लहान मुलगा डॉक्टर ओंकार माळी। किरण 3 वर्षाचा असल्यापासून माझी त्यांचे घरचे संबंध आहेत। त्यापेक्षाही पुढचं नातं म्हणजे किरणनी ज्या कोविडच्या काळामध्ये लोकांची सेवा केली, 300 दिवस हा मुलगा, वयोवृद्ध आई, पत्नी, 2 मुलं यांच्यापासून अलिप्त राहून या प्रभागामधील कुठल्याही जनतेला साधं लिंबू लागलं ते देखील त्याने आणून दिलेलं आहे। त्याच्यानंतर दिवाळीला त्याच्या आईने सांगितलं तू आला नाहीस घरी तर मी अन्न त्याग करेन, आणि आम्ही सगळ्यांनी आग्रह केला, तेव्हा तो जेमतेम दिवाळीपुरता आम्हाला पुन्हा आपल्या कामाला लागला। कोण आहे हो असा? या ठाणे शहरामध्ये आहे। मी इथे अभिमानाने सांगतो की लोक करोडो रुपये, अब्जोवारी रुपये कमवत होते, तेव्हा किरण फक्त आणि फक्त माणसं कमवत होता आणि ही माणसांनी त्याला उभा केलेला आहे आणि तीच माणसं किरणला या ठाणे महापालिकेमध्ये आपले प्रश्न सोडवण्यासाठी पाठवणार आहे। लोकांच्या भावना
आणि लोकांच्या आग्रहास्तव प्रभाग क्रमांक 21 मधून किरण नागती उभा आहे. त्याने नौपाडा भागामध्ये आणि ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये एवढं काम केलेलं आहे की आत्तापर्यंत कोणीही काम केलेलं नाही. तो प्रत्येक गोष्ट मला विचारल्याशिवाय काही करत नाही. मला पहिलं सांगतो आणि त्याच्यानंतरच तो कामाला लागतो. त्याच्या डोक्यामध्ये एवढ्या कल्पना असतात की आपण सुद्धा कोणी कल्पना करू शकत नाही. आणि असा माणूस ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये सगळ्यांनाच पाहिजे. तर कारण की या भास्कर कॉलनी म्हणा, हिंदू कॉलनी म्हणा, ब्राह्मण सोसायटी म्हणा, विष्णुनगर या भागामध्ये प्रचंड प्रतिसाद लोकांचा त्याला मिळालेला आहे. आणि आम्ही फिरतोय सगळीकडे आणि लोकांचे अनुभव घेतोय. आणि खरोखरच त्याने जे काम केलेलं आहे आणि त्याला श्रावणबाळ पुरस्कार मिळालेला आहे. तुम्ही बघताय 24 तास आपला तो काम करतो. 11 ते 6 रात्री नौपाडा रक्षक म्हणून काम करतो. सकाळपासून परत लोकांची पण काम, कुठल्या हॉस्पिटलचं काम असो. आरोग्य कार्ड त्याने दिलेलं आहे. आरोग्य कार्डामध्ये सगळ्यांना कशा सुविधा मिळतील आणि प्रत्येक हॉस्पिटलच्या डॉक्टरांना भेटून त्यांच्याकडनं सुविधा 10% असो, 20% असो, 50% असो अशा सुविधा डॉक्टरांकडनं हॉस्पिटलमध्ये मिळून दिलेल्या आहेत. आणि खरं तर निवडणुकीमध्ये आम्हाला आशा होती की किरणला नक्की शिवसेनेतर्फे तिकीट दिलं जाईल. कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि किरणला नाईलाजास्तव लोकांची इच्छा, कारण किरण हा सामान्य लोकांचं असामान्य असं नेतृत्व करणारा लोकमान्य असा मुलगा येतो. आज किरणला मी जवळजवळ 25 वर्ष ओळखतो. किरणकडे इतके चांगले गुण आहेत, म्हणजे तो सर्व गुण संपन्न आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये त्याचं काम आहे. आणि म्हणूनच त्याला खरं तर वार्डातल्या सगळ्या लोकांनी श्रावणबाळाची उपमा दिली. एक चांगला कार्यकर्ता आणि अतिशय चांगलं असं नेतृत्व करण्याची त्याच्याकडे ताकद आहे. आणि म्हणूनच असं हा माणूस आपल्याला महानगरपालिकेत पाठवायचा आहे. आणि म्हणून आज त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहू. धन्यवाद. किरण हा माझा पुत्रच आहे, कारण तो मराठीचा फार प्रचारक आहे चांगला. मराठी भाषा त्यामुळे पुढे पुढे गेलीच पाहिजे. आणि बाळासाहेबांनंतर मला वाटतं हाच त्यांचा खरा वारस आहे. मराठी पुढे नाही अशा अर्थाने. आणि माणुसकी यांचा मोठा धर्म आहे. त्या धर्मापुढे सगळं ठीक आहे. माणुसकी धर्म म्हणजे सेवा, मानव सेवा. त्यामुळे मी यांचं कार्य बघतोय जवळून. करोना काळाच्या तुम्हाला तर सुरू झालं आणि अजूनपर्यंत ते सर्वांना सेवा देत आहेत मनापासून, प्रेमाने. हे त्यांच्या चेहऱ्यावरून डोळ्यातून दिसतं. याच्यापेक्षा आणखीन त्यांच्या कार्याची महती काय सांगावी. मी तर फार खुश आहे त्यांच्या कार्यावर.